नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। तर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांच्यासाठी यावर्षी जे सुट्ट्यांबाबतची एक आदेशपत्र आलेलं आहे आणि त्यांना यावर्षी जे सुट्ट्या आहेत ते रद्द झालेल्या आहेत। पण कोणत्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत याबद्दलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेऊया। रविवारची सुद्धा तुम्हाला सुट्टी राहणार नाही आहे। रविवारी सुद्धा तुम्हाला अंगणवाडी केंद्र हे उघडावे लागणार आहेत आणि नवीन वेळापत्रक हे जे नवीन वेळापत्रक याचे आदेशपत्र आलेले आहे आणि सर्व माहिती आपण जाणून घेऊया। मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीत मदतनीसताई, सेविकाताई यांच्याबद्दलचे वेळोवेळी जे निघणारे GR आहेत किंवा मग आणखीन काही आदेशपत्र आहेत किंवा आणखीन कुठलीही जी माहिती आहे ती आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो, सांगत असतो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की वेळोवेळी जे अपडेट येणार आहे ते तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता, हाच तो शासन निर्णय आलेला आहे। महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास पुणे विभाग पुणे, तर यांच्याकडून हा आदेशपत्र एक प्रकारचं हे आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं तारीख कुठलीही टाकलेली नाही आहे, पण एक महिना टाकलेला आहे आणि 2025 वर्ष टाकलेला आहे, परंतु तारीख याखाली तुम्हाला दिसणार आहे 2025-2026 या वर्षीच्या ह्या सुट्ट्यांबाबत आहे। तर तुम्ही बघू शकता खाली इथं प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व, पुणे विभाग सर्व। तर इथं तुम्ही बघू शकता नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना जे सर्व आहेत पुणे जिल्ह्यातील सर्व, त्यांना हे आदेशपत्र पाठवलेले आहे। तर इथं खाली तुम्ही विषय बघू शकता, विषयमध्ये काय लिहिलेलं आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2025-2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांबाबत। तर विषय तुम्ही समजू शकता 2025 ते 2026 या वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतचा विषय आहे। तर पुढे आपण बघूया काय लिहिलेलं आहे ते। तर पहा, उपरोक्त विषयाबाबत संदर्भित क्रमांक 2 क्रमांकाचे शासन निर्णय व परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी शहरातील नागरी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन 2025 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या या पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत। तर तुम्ही बघू शकता की यांनी स्पष्ट सांगितले आहे की नागरी जे प्रकल्प आहेत, जे नागरी शहरी विभागातील ज्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई आहे यांच्या जे सन 2025 या वर्षीच्या जे सुट्ट्यांबाबत आहे त्यांना किती सुट्ट्या मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या तारखेला सुट्ट्या राहणार आहेत याचं सर्व विवरण यांनी इथं दिलेलं आहे। पुढे मी सांगणार आहे तुम्हाला की रविवारीसुद्धा त्यांना सुट्ट्या राहणार नाही आहेत, तर कशा राहणार नाही आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा इथं बघा तुम्ही दिनांक 14/1/2025 तर मंगळवार आहे आणि मकर संक्रांत या सणाची सुट्टी त्यांना राहणार आहे। तसेच 26/2/2025 बुधवार, तर महाशिवरात्री या दिवशी महाशिवरात्री आहे, याची सुद्धा सुट्टी अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना राहणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता अक्षय तृतीया या सणाची सुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे। त्याचबरोबर बकरी ईदची सुद्धा सुट्टी राहणार आहे। नागपंचमी सुद्धा सुट्टी राहणार आहे। त्याचबरोबर रक्षाबंधन, तर 2025 मध्ये जे रक्षाबंधन येणार आहे त्या दिवशी सुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे। त्याचबरोबर गणेश चतुर्थी या सणाची सुद्धा सुट्टी अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना राहणार आहे। त्यानंतर गौरी पूजन या सणाची सुद्धा सुट्टी त्यांना राहणार आहे। त्याचबरोबर अनंत चतुर्थी या दिवशी सुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे। त्यानंतर घटस्थापना या सणाची सुद्धा सुट्टी त्यांना राहणार आहे आणि दसरा सणाची सुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे। त्याचनंतर ख्रिसमस म्हणजेच की नाताळ या सणाची सुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे। तर एकूण या सर्व सुट्टी जे सांगितल्या त्यांना या दिवशी सुट्टी राहणार आहे। आता हे बघा, उन्हाळ्यात सुट्टीसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की उन्हाळी सुट्टी जी आहे हे यांना
2/5/2025 ते 17/5/2025 अंगणवाडी सेविका यांना राहणार आहे. म्हणजे 15 दिवसाची उन्हाळी सुट्टी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे नागरी अंगणवाडी सेविके आणि मदतनीस यांना. आणि तसेच जे अंगणवाडी मदतनीस ताई आहे यांना उन्हाळी सुट्टी जी आहे हे बघा इथं 19/5/2025 ते 3/6/2025 म्हणजे मदतनीस ताईंना सुद्धा 15 दिवसाची उन्हाळी सुट्टी राहणार आहे. तर आता बघूया की रविवारी त्यांना सुट्टी का नाही राहणार. हे बघा इथं काय लिहिलेलं आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असल्याने दिनांक 16/10/2025 2/11/2025 9/11/2025 19/11/2025 23/11/2025 30/11/2025 व 7/12/2025 या सुट्टींच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात यावा याची दक्षता घ्यावी. तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना जे रविवारच्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या लागू होणार नाही आहे. कारण की माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार 300 दिवस मुलांना नाश्ता व पोषक आहार मिळणे आवश्यक असल्याने रविवारीसुद्धा त्यांना येऊन अंगणवाडी उघडून ते नाश्ता आणि जे त्यांचा आहार आहे तो त्यांना वाटप करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला रविवारीसुद्धा सुट्टी राहणार नाही आहे, तुम्हाला तो वाटप जो आहार आहे तो करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला रविवारच्या सुट्ट्या एक प्रकारे कॅन्सलच झाल्या असे समजावे. आणि तो रविवारी असल्यावरही तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडून त्यामध्ये सकस आहार आहे तो मुलांना 300 दिवस न्यायालयाच्या आदेशानुसार त्या मुलांना वाटप करण्यात यावा लागेल. याची दखलसुद्धा तुम्हाला घ्यायची त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे यावर्षी जे सुट्ट्या आहेत तुमच्या रविवारच्या ह्या रद्द झालेल्या आहेत. म्हणजेच तुम्हाला रविवारीसुद्धा अंगणवाडी केंद्र उघडावे लागणार आहेत आणि सकस जो आहार आहे तो मुलांना वाटप करावा लागणार आहे. कारण की माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे आदेश आलेले आहेत आणि तुम्हाला हे पाळावे लागणार आहेत. परंतु उन्हाळ्या सुट्ट्या मात्र तुम्हाला 15-15 दिवसाच्या मिळणार आहेत. अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना उन्हाळी सुट्टी जी आहे ती 15-15 दिवसाची मिळणार आहे. तसेच जे सणासुदीच्या सुट्ट्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे शासनाचा संपूर्ण जो आदेश आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि हे सर्व जे नागरी आहे म्हणजे जे शहरातील अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहे यांच्यासाठीचे आदेश आलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.